Shall we continue? The next term is a bradycardia. It is defined at the baseline heart rate is less than 110 per minute. तुमचा तर हार्ट रेट आपण तिथे बेसलाईन सांगितला आहे 110 to 150. ब्रॅडिकार्डियामध्ये तुमचा हार्ट रेट आहे तो लेस दॅन 110 बीट्स पर मिनिट असतो. ओके, सो it is suspicious where below 100 is pathological. A steep sustained decrease or in a rate indicates the fetal distress. जेव्हा कधी पण बच्चोचं हार्ट रेट कमी होतं लेस दॅन 100 समजलं जातं की इंडिकेशन आहे की हे फिटल डिस्ट्रेसचे इंडिकेशन असू शकतात. बच्चो इज स्ट्रगलिंग टू टेक अ ब्रीथ और टू टेक अ हार्ट रेट अँड इफ इट इज कॉज कॅनॉट बी रिव्हर्स द फिटस शुड बी डिलिव्हर्ड. सो अशा परिस्थितीमध्ये बच्चूला आपल्याला डिलिव्हर करणं हा एकच मार्ग असतो. टॅकिकार्डिया. Tachycardia, the next term is your tachycardia when the heart rate is more than 150. When the heart rate is more than 150 or the suspicious tachycardia is defined as being as between the 150 to 170 per minutes. 150 to 170 च्या मध्ये असणं गरजेचं आहे फार फार तर. इफ इट इज एक्सीड 150 170 बीट्स पर मिनिट, जर त्यांनी एक्सीड केलं 170 पेक्षा जास्त जर बच्चूचा हार्ट रेट असेल तर टॅकिकार्डिया कॅन बी इंडिकेट ऑफ फीवर और फिटल इन्फेक्शन. ओके, ये हार्ट रेट जो आहे जर 170 अबाव असेल तर इंडिकेट्स करतं की बच्चूला फीवर आहे किंवा एनी इन्फेक्शन. ओकेजनली फिटल डिस्ट्रेस विथ अदर अमर्जेन्सी. सो कंडिशनली क्लिनिकली आपण कोरिलेट करून करणं गरजेचं असतं टू फाइंड आउट एनी फिटल डिस्ट्रेस. बेसलाइन व्हेरिएशन्स. ओके, बेसलाइन व्हेरिएशन काय होतं? अ शॉर्ट टर्म व्हेरिएशन इन द बेसलाइन शुड बी बिटवीन द 10 to 15 बीट्स पर मिनिट एक्सेप्ट ड्युरिंग द इंटरव्हल्स अँड फिटल अशी. बेसलाइन व्हेरिएशन या गोष्टीमध्ये व्हेरिएशन थोडेफार प्रमाणात होऊ शकतं फॉर टाइमली सस्टेन राहत नाही ते जेव्हा बच्चू झोपतं किंवा एक्सेप्ट ड्युरिंग इंटरव्हल ऑफ फिटल स्लीप विच शुड बी नो लॉंगर द 6 मिनिट्स. एका ह्याच्या वरती ह्या गोष्टी व्हेरिएशनमध्ये नाही पाहिजेत. प्रोलॉंग रिड्यूस व्हेरिएबिलिटी अलॉंग विथ अदर वर्ड्स मे बी इंडिकेटेड ऑफ फिटल डिस्ट्रेस. जर हे प्रोलॉंग असेल हा इंडिकेशन, जर तुमचे हार्ट रेट हे थोड्याफार प्रमाणात वेळेपुरता जर कमी असेल तर ठीक आहे, पण जर ते लॉंग 60 मिनिट्सच्या पिरियड नंतर सुद्धा पण सेम दाखवत आहे, सेम रेकॉर्ड होत आहे, तर त्यावेळेस आपल्याला हे क्लिअर इंडिकेशन आहे की बच्चू हे फिटल हे डिस्ट्रेस होता है. ओके, acceleration. This define a transient increase of heart rate is greater than more than 15% per 15 seconds. Accelerationचा अर्थ होतो की जेव्हा रिॲक्टिव्ह स्ट्रेस असते. Acceleration are the good sign. They show the fetal responsiveness and the integrity of the mechanism controlling the hear. It's a good sign. Deceleration, these may either be normal or pathological. हे नॉर्मल असू शकतं किंवा पॅथॉलॉजिकल असू शकतं. Early deceleration occurs at the same time of uterine contraction. Deceleration happens at the time of uterine contraction. Spontaneously deceleration होत असतं and usually due to the fetal head compression. Fetal head compression झाल्या कारणामुळे या deceleration होऊ शकतात. ओके, late deceleration persists after the contraction. कॉन्ट्रॅक्शनच्या नंतर सुद्धा जेव्हा लेट डिक्लेरेशन होत असतं हॅज फिनिश अँड सजेस्ट फिटल डिस्ट्रेस, तेव्हा सुद्धा आपल्याला हे फिटल डिस्ट्रेसचे साईन असू शकतात. व्हेरिएबल डिक्लेरेशन व्हेरी इन टायमिंग्स अँड शेप विथ रिस्पेक्ट ऑफ इच अदर. व्हेरिएबल डिक्लेरेशन हे नेहमी टाईम आणि शेपवरती डिपेंड असतो विथ रिस्पेक्ट ऑफ इच अदर. मे बी इंडिकेटिव्ह ऑफ हायपोक्सिया और कॉर्ड कंप्रेशन. हे इंडिकेशन आहे इधर बच्चू हायपोक्सिया होत आहे, लॅक ऑफ ऑक्सिजन होत आहे किंवा कॉर्ड कंप्रेशन आहे. कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्ट्रेस. कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्ट्रेस. अ कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस नॉन स्ट्रेस बघितला आपण, आता आपण कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्ट्रेस बघायचं आहे. कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्ट्रेस काय आहे? कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस test checks to see if the fetus will stay healthy during the reduced oxygen level that normally occurs during the contraction. तो जेव्हा जेव्हा कॉन्ट्रॅक्शन टेस्टला जातो तेव्हा तेव्हा आपण काय चेक करत असतो
जेव्हा जेव्हा प्रेग्नेंट लेडी अ फुल टर्म मदर गोइंग टू बी डिलिवर्ड वेनेवर शी गेट्स अ कॉन्ट्रॅक्शन, त्यावेळेस ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होण्याचे चान्सेस असतात. त्यावेळेस सुद्धा ते बेबी सर्वाईव्ह करू शकतं की नाही शकतं, त्या गोष्टीसाठी आपण ह्या कॉन्ट्रॅक्शन टेस्ट केल्या जातात. ओके, वेन वुमन इज इन लेबर, जेव्हा मदरला लेबर मध्ये आहे तेव्हा आपण या कॉन्ट्रॅक्शन टेस्ट केल्या जातात. इन दिस वी आर असेसिंग द रिस्पॉन्स ऑफ द फिटल हार्ट रेट अँड टू द ऑक्सिजन इंड्युसिंग टू युटराइन कॉन्ट्रॅक्शन. यावेळेस बच्चूचा आपल्याला असं करावं लागते फॉर द फिटल हेड साऊंडसाठी, फिटल हार्ट रेटसाठी, की जेव्हा आपण ऑक्सिटोसिन यूज करतोय फॉर द कॉन्ट्रॅक्शनसाठी तेव्हा सुद्धा बच्चूचे फिटल हार्ट रेट हे मॉनिटर केले जातात जेव्हा त्याला युटराइन कॉन्ट्रॅक्शन येत असतात. द टेस्ट इन्क्लूड्स एक्सटर्नल फिटल हार्ट मॉनिटरिंग. या टेस्टमध्ये आपल्याला NSTची गरज लागणार आहे. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन सोबत आपण त्याला मॅनेज करत असतो, सोबत करत असतो, तर आपल्याला NSTची गरज लागणार आहे. आपण NST थ्रू हे युटराइन कॉन्ट्रॅक्शन सोबत आपण फिटल हार्ट साऊंड आहे ते मॉनिटर करतो. द ब्लड अँड ऑक्सिजन सप्लाय टू द बेबी ड्रॉप्स फॉर शॉर्ट टाइम ड्युरिंग युटराइन कॉन्ट्रॅक्शन. युजली काय होतं, जेव्हा जेव्हा युटराइन कॉन्ट्रॅक्शन येतात, जेव्हा जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं, युटराइन कॉन्ट्रॅक्ट होतं टू पुश द बेबी अहेड फॉर द डिलिव्हरी, त्यावेळेस बच्चूचा ब्लड सप्लाय हा ऑक्सिजन सप्लाय हा थोड्या प्रमाणात हॅम्पर होतो, थोडासा कमी होतो. ओके, सो दिस इज नॉट अ प्रॉब्लेम. फॉर शॉर्ट टाइम जर झालं तर हा प्रॉब्लेम नाही आहे. बट द हार्ट रेट ऑफ सम बेबीज गेट्स लोअर. पण हळूहळू काही बेबींचा जो हार्ट रेट आहे जो की नॉर्मली आपला 110 to 150 बीट्स पर मिनिट आहे तो हळूहळू कमी होत जातो. दिस चेंजेस इन हार्ट रेट कॅन बी सीन ऑन द एक्सटर्नल फिटल मॉनिटरिंग डिव्हाइस. हे चेंजेस आपण NST थ्रू मॉनिटर करू शकतो जेव्हा आपल्याला NST करतो आणि कार्डिओटोकोग्राफी करत असतो, जिथे आपल्याला फिटल हार्ट रेट पण बघत असतो आणि युटराइन कॉन्ट्रॅक्शन पण बघत असतो. या ग्राफिकल पेज थ्रू आपण NST थ्रू आपल्याला या गोष्टीचं निदान लवकर होऊ शकतं. ओके, दिस चेंजेस इन हार्ट रेट कॅन बी सीन ऑन द एक्सटर्नल फिटल मॉनिटरिंग डिव्हाइसेस. द टेस्ट इज डन वेन वुमन इज 34 और मोर वीक्स प्रेग्नेंट. ही टेस्ट कधी काय आहे, जेव्हा लेडी ही 34 वीक्स प्रेग्नेंट आहे किंवा त्याच्या जास्त वीक्स प्रेग्नेंट आहे, 34 पासून पुढे 34, 35, 36, 37, 38 पर्यंत जोपर्यंत तोपर्यंत ह्या गोष्टी आपण ह्या कॉन्ट्रॅक्शन टेस्ट आपला हा परफॉर्म केल्या जातात. प्रिपरेशन ऑफ मदर. आता मदरला कसं प्रिपेअर करायचं फॉर द टेस्ट. वुमन इज प्लेस इन अ सेमी रिकम्बंट पोझिशन. बसलेली आहे, सेमी रिकम्बंट पोझिशन आहे, लॅटरल साईडला आहे, डाव्या कुशीवरती आहे. द फिटल हार्ट रेट अँड युटराइन कॉन्ट्रॅक्शन आर रेकॉर्डेड फॉर 20 मिनिट्स. जसं आपण NST आपण टेस्ट करतो फॉर 20 to 30 मिनिट, तसं कॉन्ट्रॅक्शन टेस्ट सुद्धा ही 20 to 30 मिनिट्सची प्रोसिजर आहे. ओके, द इफ थ्री और मोर कॉन्ट्रॅक्शन्स आर अकरिंग इन 10 मिनिट्स. जर प्रेग्नेंट लेडीला जी लेबरमध्ये आहे तिला 10 मिनिटाच्या अंतरावरती 3 ते 4 कॉन्ट्रॅक्शन्स येत आहेत, और ड्युरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्शन मोर दॅन 40 सेकंड, किंवा जेव्हा लेबरमध्ये ॲक्टिव्ह लेबरमध्ये जी लेडी असेल जर एक कॉन्ट्रॅक्शन हे 40 सेकंड्सपर्यंत मॅक्सिमम लास्ट होतं. 40 सेकंड्सपर्यंत कळ जी येते ती 40 सेकंड लास्ट होते. अशा वेळेस काय होतं, सो स्टिम्युलेशनची गरज नाही आहे. इन द अब्सेन्स ऑफ स्पॉन्टेनियस कॉन्ट्रॅक्शन ऑक्सिजन इज गिवन और निपल स्टिम्युलेशन इज डन. जेव्हा एखाद्या लेडीला युटराइन कॉन्ट्रॅक्शन आहे 3 ते 4 वेळा 10 मिनिटाच्या आतमध्ये आणि ते 40 सेकंडसाठी लॉंग लास्टिंग आहे, त्या स्टिम्युलेशनची गरज पडत नाही. ओके, इन द अब्सेन्स ऑफ स्पॉन्टेनियस कॉन्ट्रॅक्शन जेव्हा त्याला प्रॉपरली कळा येत आहेत रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम नाही आणि त्या लास्ट पण होत आहे थोडं सेकंद, तर असं जर नसेल त्यावेळेस आपल्याला ऑक्सिटोसिनने इम्पल्सेस द्यावे लागतात, निपल स्टिम्युलेशन हे द्यावं लागतं. इन ऑक्सिटोसिन चॅलेंज टेस्ट. ऑक्सिटोसिन हे काय आहे, तुमचं पिटोसिन आहे. पिटोसिन हा ड्रग आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन हे कंटेंट असतं. ऑक्सिटोसिन ड्रीप थ्रू दिलं जातं टू गेट द युटराइन कॉन्ट्रॅक्शन, टू स्टिम्युलेट द लेडी टू गो इन द लेबर अँड डिलिव्हर द बेबी. द ऑक्सिटोसिन चॅलेंज टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑक्सिटोसिन इन ॲडमिनिस्ट्रेड इंट्राव्हेनसली. एक तर काय होतं की डायल्यूट केलं जातं आणि ते आपल्या IV थ्रू इंट्राव्हेनस आपल्याला ते ड्रीप दिली जाते. द रेट ऑफ इन्फ्युजन इज इंक्रीज ॲट इंट्राव्हेनस अंटिल 3 or more कॉन्ट्रॅक्शन अकर्स इन 10 minutes पिरियड. युजली हे ऑक्सिटोसिन हे स्टिम्युलेशन आहे सो दॅट लेडी कॅन गेट अ कॉन्ट्रॅक्शन अँड विच हेल्प्स इन डिलिव्हरी. लेबरमध्ये जाऊन बच्चू डिलिव्हर होण्याची चान्सेससाठी करत असतात. मग हे कंटिन्यू केलं जातं कधीपर्यंत, जेव्हा 10
10 मिनिटाला कॉन्ट्रॅक्शन हे 3 कॉन्ट्रॅक्शन, जवळपास 3 ते 4 कॉन्ट्रॅक्शन 10 मिनिटामध्ये येत नाहीत, विच इज लास्टिंग फॉर 40 सेकंडसाठी, मोर दॅन ॲटलीस्ट फॉर 30 सेकंडसाठी, तोपर्यंत हे ऑक्सिटोसिन ड्रीप हे दिलं जातं. आफ्टर रेकॉर्डिंग आणि मग कॉन्ट्रॅक्शन्स आपल्याला ते काउंट केलं जातं. आफ्टर रेकॉर्डिंग द इन्फ्युजन इज स्टॉप. ह्या रेकॉर्ड नंतर हे इन्फ्युजन स्टॉप केलं जातं. अँड इन द निपल सिम्युलेशन टेस्ट, निपल सिम्युलेशन टेस्ट पण केली जाते. त्यामुळे काय करतात, वुमन सिम्युलेट हर निपल विच कॉज द न्यूरोहायपोसिस. जे निपल्स, लेडीचे निपल्स असतात ते निपल्स ती लोक सिम्युलेट करतात, सो दॅट न्यूरोहायपोसिस क्रिएट होऊन ऑक्सिटोसिन हे रिलीज केलं जातं बॉडीमध्ये. इफ कॉन्ट्रॅक्शन्स आर इनॲडिक्वेट, इंट्राव्हेनस ऑक्सिटोसिन विल यूज. जेव्हा बॉडीमधलं ऑक्सिटोसिन हे इनॲडिक्वेट असतं, पुरेशा प्रमाणात नसतं, त्यावेळेस मग एक्स्ट्रा सप्लिमेंट ऑफ ऑक्सिटोसिन ही दिली जाते टू गेट द युट्राईन कॉन्ट्रॅक्शन. अ कॉन्ट्रॅक्शन टेस्ट इज डन टू चेक. आता हे कॉन्ट्रॅक्शन टेस्ट आपण कधी करतो, काय गरज आहे कॉन्ट्रॅक्शन टेस्ट करायची, तर इफ द बेबी विल स्टे हेल्दी ड्युरिंग द रिड्यूस ऑक्सिजन, जस्ट टू सी इफ द बेबी इज रिमेन हेल्दी, हेल्दी राहते. कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय होतं आहे, ब्लड सप्लाय कमी होतं, ऑक्सिजन सप्लाय कमी होते. त्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा जर बेबी हेल्दी राहते की नाही बघण्यासाठी आपल्याला विज्युअली ही कॉन्ट्रॅक्शन टेस्ट केली जाते. इफ द प्लॅसेंटा इज हेल्दी और कॅन सपोर्ट द बेबी, बेबी डिलिव्हरी होईपर्यंत जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते प्लॅसेंटा थ्रू दिले जात आहेत. सो विथ दिस कॉन्ट्रॅक्ट टेस्ट इवन वी कॅन चेक फॉर द प्लॅसेंटा इट इज बीन हेल्दी और कॅन सपोर्ट द बेबी. कॉन्ट्राइंडिकेशन, केव्हा कॉन्ट्रॅक्शन टेस्ट करायची नाही, केव्हा कॉन्ट्रॅक्शन टेस्ट करायची नाही आहे, वेन वुमन हॅव्हिंग प्लॅसेंटा प्रिव्हिया, जेव्हा जे प्लॅसेंटाचं जे पोझिशन आहे ते टुवर्ड्स बेबीच्या आधी आहे. म्हणजे युजली कसं असतं, नॉर्मली बेबी असतं आणि बेबीच्या मागे प्लॅसेंटा असतो किंवा फंडसला प्लॅसेंटा असतो आणि बेबीचं वर्टेक्स प्रेझेंटेशन असतं. पण जेव्हा प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे प्लॅसेंटा हा पहिला प्लेस आहे, नंतर बेबी आहे, अशा वेळेस तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन टेस्ट करायची नाही आहे. वुमन हॅव्हिंग अँटीपॅरडम हॅमरेज, जेव्हा कधी पण बेबीला ड्युरिंग लेबर तिला अँटीपार्टम लेबरच्या आधी हॅमरेज झाले, अशा वेळेस तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन टेस्ट करायची नाही आहे. प्रिव्हियस क्लासिक सिझेरियन सेक्शन, जेव्हा प्रिव्हियस मदरची प्रिव्हियस LSAची हिस्ट्री असेल, पहिला बेबी तिचा LSA थ्रू जर डिलिव्हर झालं असेल, अशा मदर्सला सुद्धा आपल्याला कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट करणं अलाउड नाही आहे. क्लायंट्स ॲट हाय रिस्क प्रीटर्म लेबर, जेव्हा ही मदर ही हाय रिस्क ऑफ प्रीटर्म लेबर आहे. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये डॉक्टर शुभांगीने घेतलं की लेबरचे किती म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी किती आहेत, त्या प्रेग्नन्सीजमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट केली जात नाही. उदाहरणार्थ PIH आहे, प्री एक्लेम्शिया आहे, जेस्टेशनल डायबिटीस आहे, BOH आहे, बायोडॉक्टर हिस्ट्री आहे, अशा लेडीजमध्ये अशा मदरमध्ये कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट ही केली जात नाही. रिस्क काय आहे कॉन्ट्रॅक्शन टेस्टची, द रिस्क फ्रॉम द हॅव्हिंग ऑक्सिजन इन्क्लूड. ऑक्सिटोसिन देतो ना आपण बेबीला मदरला कॉन्ट्रॅक्शन देण्यासाठी, मे कॉज लेबर टू स्टार्ट अर्लियर दॅन द एक्सपेक्टेड ड्युरिंग डेट. या ऑक्सिटोसिनच्या डोसमुळे मदर कॅन बी गेट लेबर स्टार्ट अर्लियर, म्हणजे तिचं ड्यू डेटच्या आधी मदर कॅन गो इन अ लेबर ड्यू टू द ऑक्सिटोसिन सप्लिमेंट. कॅन रिझल्ट इन प्रोलॉंग कॉन्ट्रॅक्शन दॅट मे कॉज अ प्रॉब्लेम विथ द बेबी. जर बच्चूला आपण हे टेस्ट करतो कॉन्ट्रॅक्शन टेस्टची, पण मीन वाईल जर ते कॉन्ट्रॅक्शन लॉंग लास्टिंग राहिले, मोर दॅन 30 सेकंड जर राहिले, तर दिस मे लीड प्रॉब्लेम टू द बेबी ॲज वेल. द कॉन्ट्रॅक्शन युजली स्टॉप वेन द ऑक्सिजन स्टॉप. हे जे युजली जे कॉन्ट्रॅक्शन असतात आपण जे इंड्यूस करतो ते ऑक्सिटोसिन स्टॉप केल्यानंतर स्टॉप होतात, कारण हे स्पॉन्टेनियस ऑक्सिटोसिन कॉन्ट्रॅक्शन्स नाही आहेत. सो ड्रग इंड्यूस असल्या कारणाने जेव्हा आपण ऑक्सिटोसिन हे बंद करतो, ड्रीप बंद करतो, त्यावेळेस हे कॉन्ट्रॅक्शन सुद्धा स्टॉप होतात. इंटरप्रिटेशन, अ कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट चेक्स टू सी द fetus will stay healthy during the reduced oxygen level and normally occur during the contraction when woman is in labor. युजली हे काय करतो आपण कॉन्ट्रॅक्शन टेस्टर, जस्ट टू सी की बाबा फिटस जेव्हा मदर लेबरमध्ये आहे जेव्हा कॉन्ट्रॅक्शन येतात त्यावेळी त्याचा ऑक्सिजन आणि ब्लड सप्लाय कमी होतो, त्यावेळी ते हेल्दी राहते की नाही राहते बघण्यासाठी. नॉर्मली CST जे CST आहे कॉन्ट्रॅक्शन टेस्टर जे आहे ते कसं असतं, नॉर्मल टेस्ट रिझल्ट्स आर कॉल्ड निगेटिव्ह. युजली हे निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे सगळ्याच पॉझिटिव्ह गोष्टी पॉझिटिव्ह असंच नाही आहे, हे निगेटिव्ह आहे. जर नॉर्मल CST हे निगेटिव्ह असणं गरजेचं आहे जेव्हा
इन दिस बेबीज हार्ट रेट डज नॉट गेट लोअर. याचा अर्थ काय आहे की कॉन्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा बच्चूचा हार्ट रेट आहे ते मेंटेन केलं आहे नॉर्मल बेसलाईन रेटमध्ये 110 to 150 बीट्स पर मिनिटमध्ये आणि ते लोअर झालेलं नाही आहे, कमी झालेलं नाही आहे. ओके, स्टे लो आफ्टर द कॉन्ट्रॅक्शन रेट इज डिक्रिएशन. अबनॉर्मल CST काय आहे, अबनॉर्मल कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट काय आहे, तर अबनॉर्मल टेस्ट रिझल्ट आर कॉल्ड पॉझिटिव्ह. जर बच्चूचं हार्ट रेट कमी झालं तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह की बाबा स्ट्रेस टेस्ट तुमची अबनॉर्मल पॉझिटिव्ह आहे. अ स्लोअर हार्ट रेट लेट डिक्लेरेशन दॅट स्टेज लो आफ्टर द कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे बेबी मदरला कॉन्ट्रॅक्शन नंतर बच्चूचं जे हार्ट रेट आहे ते कमी होत आहे and the baby will have problem during the normal labor. So if it is normal test is positive, that means जेव्हा मदर इन सडन पिरियड जेव्हा मदर जेव्हा लेबर ॲक्च्युअल लेबरमध्ये जाईल आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्शन येतील तेव्हा बच्चूचा फिटर डिस्चार्ज होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हायपरस्टिम्युलेशन इन दिस कॉन्ट्रॅक्शन लास्ट फॉर 90 सेकंड्स ऑर मोर. हायपरस्टिम्युलेशन जेव्हा आपण ऑक्सिजन देतो त्यावेळी आपल्याला एक ग्राह्य झालं होतं की बघ 10 मिनिटामध्ये लेडीला किंवा मदरला 3 ते 4 कॉन्ट्रॅक्शन करणं गरजेचं विच इज मोर दॅन 30 सेकंड्स. पण जेव्हा मदर हायपर स्टिम्युलेट होते त्यावेळी हे कॉन्ट्रॅक्शन 90 सेकंड्सपर्यंत पण राहू शकतं, 1.5 मिनिटापर्यंत सुद्धा राहू शकतं. ऑर मोर सस्पेशियस इन दिस देर आर लेट डिक्लेरेशन but there is a no repetitive and does not occur with the continued contraction. त्याच्यामुळे काय होतं, लेट रिपिटेटिव्ह होतं, लेट डिक्लेअर होतं, हार्ट रेट थोडा कमी लेट होतो पण ते रिपीट होत नाही आणि त्याच्यामध्ये काय चेंजेससुद्धा होत नाही, काय कंटिन्यू कॉन्ट्रॅक्शनमध्ये चेंजेससुद्धा काही होत नाही. अनसॅटिस्फॅक्टरी याचा अर्थ काय होतो, इन दिस द क्वालिटी ऑफ रेकॉर्डिंग इज नॉट दॅट मच गुड. जे काही आपण रेकॉर्ड केलं, जे काही गोष्टी आपण रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला हार्ट रेटचा, कॉन्ट्रॅक्शनचा, ऑक्सिटोसिन स्टिम्युलेशनचा, ते जर व्यवस्थित रेकॉर्ड नाही झालं तर त्याला तुम्ही ग्रेड देऊ शकता अनसॅटिस्फॅक्टरी. सो नाव इन दिस लेसन आपण आजच्या चॅप्टरमध्ये वी हॅव सीन की डिव्हाइस मेथड्स काय आहेत, मॉडिलिटीज ऑफ डायग्नोसिस काय आहे. त्याच्यामध्ये आपण नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह बघितलं. इन्व्हेजिव्ह आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. त्याच्यामध्ये मॅटेरियल सिरम ॲल्बोमिटर होतं, कोरोनिक विलाय होता, कॉर्डिनेशन आणि ॲम्ब्युलन्स होते. त्या चारही गोष्टी करण्यासाठी परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला सोनोग्राफीची गरज आहे. सोनोग्राफी केल्याशिवाय सोनोग्राफी अंडर तुम्ही या चारही गोष्टी परफॉर्म केल्या जातात. आजकालच्या डेटमध्ये सोनोग्राफी इज द सेफेस्ट मेथड टू चेक द फिटल फ्रॉम आउटसाइड. तुम्ही बच्चूला बघण्यासाठी, वायबिलिटी चेक करण्यासाठी, प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी, एक्टोपिक प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी, एनी अबनॉर्मल डिटेक्ट करण्यासाठी तुम्हाला सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. आपण सोनोग्राफी करतो, वजनल स्कॅन करतो, ॲब्डोमिनल स्कॅन करतो, डॉप्लर अल्ट्रासाऊंड करतो. ते वजनल स्कॅन हे तुमच्या फर्स्ट ट्रायमेस्टरला होतं. ॲब्डोमिनल स्कॅन तुम्हाला पोस्ट 14 वीक्सच्या नंतर केलं जातं. ओके, जर तुमचं हे डॉप्लर अल्ट्रासाऊंड डॉप्लर अल्ट्रासाऊंडमध्ये काय केलं जातं, अल्ट्रासाऊंड बच्चूचे अल्ट्रासाऊंड केले जातात बाहेरचे. ओके, देन आहे तुमचं कार्डिओटोमोग्राफी. कार्डिओटोमोग्राफीमध्ये आपण काय करतो की एकाच वेळेस 2 गोष्टी मॉनिटर केल्या जातात. एक FHS केलं जातं आणि युटरल कॉन्ट्रॅक्शन केलं जातं. आता FHSमध्ये काय तुमचं FHR फिटल हार्ट रेट आणि मदरचा युटराईन कॉन्ट्रॅक्शन, ह्या दोन्ही गोष्टी आपण ग्राफिकल प्रेझेंटेशनच्या मार्फत चेक केल्या जातात. आणि हेच ग्राफिकल प्रेझेंटेशन आपण कुठे चेक करतो, तर NST नॉन स्ट्रेस टेस्ट कधी करतात, मोस्टली 3rd ट्रायमेस्टरमध्ये आपण हा NST आपण चेक करतो. एक तर याचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे, ही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे, कुठेही कटशूट करायची गरज नाही आहे, कापायची गरज आहे, स्कीम वगैरे काही, नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे. इट टेस्ट इज सिम्पल, इनएक्सपेन्सिव्ह, चीप आहे कम्पेअर्ड टू अदर टेस्ट आणि छोट्या टाईममध्ये होते. 20 ते 30 मिनिटामध्ये, 20 मिनिटाचं सायकल असेल, 30 ते 40 मिनिटामध्ये मदर फ्री होते. देर इज नो अदर कॉन्ट्राडिक्शन, कुठलाही तिला कॉन्ट्राडिकेशन नाही आहेत आणि कॉम्प्लिकेशन सुद्धा नाही त्या टेस्टचे. आणि नो स्पेशल एक्सपर्टीज इट रिक्वायर्ड, त्याला कुठलाही स्पेशल पर्सन इथे रिक्वायर्ड नाही आहे टू परफॉर्म द NST टेस्ट. आणि दिस टेस्ट प्रोव्हाइड्स अँड इमिडिएट आन्सर, लगेच तुम्हाला याचं आन्सर मिळतं. सो तिथे बघितलं की बेसिक टर्मिनॉलॉजी यूज इन NST, बेसलाईन रेट, ब्रॅडिकार्डिया. बेसलाईन रेट तुमचं काय आहे, 110 to 150 बीट्स पर मिनिट.
ब्रॅडिकार्डिया लेस दॅन 110, टॅकिकार्डिया मोर दॅन 150. सो ब्रॅडिकार्डिया जर लेस दॅन 100 असेल आणि सस्टेन असेल तर आपण इंडिकेट केलं की बच्चूचा फिटल डिस्ट्रेस होऊ शकतं. इथे सुद्धा बच्चूला एनी काइंड ऑफ इन्फेक्शन कॅन बी अकर ॲज द हार्ट रेट इज मोर दॅन 170 सस्टेन केल्यानंतर. देन वी हॅव सीन दिस कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट. कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट. आता कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस आपण कधी करतो? ओके, जेव्हा कधी पण द लेडी हू इज प्रेग्नेंट मोर दॅन 34 weeks जस्ट टू नो की वेदर बेबी इज हेल्दी विल बी हेल्दी वाईल डिलिव्हरिंग. नॉर्मल लेबरमध्ये जेव्हा मदर जाणार त्यावेळी बच्चूचं ब्लड सप्लाय आणि ऑक्सिजन सप्लाय सस्टेन राहील हे चेक करण्यासाठी आपल्याला कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट केली जाते. ओके, त्याच्यामध्ये काय असतं की बच्चूला सिम्युलेट केलं जातं की मदरला सिम्युलेट केलं जातं. ऑक्सिटोसिन ड्रिप दिली जाते. त्याच्यामध्ये बच्चूला कॉन्ट्रॅक्शन चेक केले जातात. ग्राफिकल प्रेझेंटेशन NST थ्रू फिटर हार्ट रेट साऊंड आणि मदरचे कॉन्ट्रॅक्शन काउंट केले जातात. मदरला कॉन्ट्रॅक्शन्स ऑक्सिटोसिन ड्रिपने सिम्युलेट केलं जातं. ऑक्सिटोसिन ॲडमिनिस्टर केलं जातं इंट्राव्हेनसली आणि जवळजवळ 10 मिनिटामध्ये 3 ते 4 कॉन्ट्रॅक्शन येणं गरजेचं आहे मदरला आणि विच कॅन बी लास्ट मोर दॅन 30 seconds. ओके, जर या ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये जर बच्चूची टेस्ट ही निगेटिव्ह आली, नॉर्मल आली, दॅट मीन्स बच्चूचं हेल्थ, बच्चूची ऑक्सिजन लेवल, ब्लड सप्लाय लेवल हा हॅम्पर होत नाही आहे. इवन कॉन्ट्रॅक्शनमध्ये बच्चूचं हार्ट रेट हे मेंटेन होते जे की आपली नॉर्मल रेंज आहे. ओके, देन अबनॉर्मल CST. याच्यामध्ये काय होतं, जे काही कॉन्ट्रॅक्शन तुम्ही दिले 10 मिनिटांमध्ये 3 ते 4 विच इज लास्ट मोर दॅन 30 seconds मध्ये, त्याच्यामध्ये बच्चूचं हार्ट रेट हे कमी होतं, मोर दॅन 100, स्लोअर डाऊन होतं, लेस दॅन 100. त्यावेळेस समजायचं की आपण बच्चू हे फिटल डिसीज होऊ शकतं आणि वी कॅनॉट गो फॉर अ नॉर्मल डिलिव्हरी. देन माइट बी गो फॉर अ सीझर ओनली. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर. काही असेल डाऊट्स वगैरे तर प्लीज कमेंट वगैरे करा, मेसेज करा, or you can directly call me. Thank you so much.